इयरच्या अभ्यासक्रमामध्ये जे रोटेटिंग इलेक्ट्रिकल मशीन्स आहेत त्याच्यातला एक भाग आहे डीसी मशीन्स. डीसी मशीन्स म्हटलेलं इथे तर डीसी मशीन्स मध्ये डीसी जनरेटर पण येतात आणि डीसी मोटर पण येतात. डीसी मोटर, डीसी जनरेटर. डीसी मोटर मध्ये आणि डीसी जनरेटर मध्ये तीन प्रकार आहेत. एक आहे डीसी सिरीज मोटर, डीसी शंट मोटर, डीसी कंपाऊंड मोटर. मोटरचे तीन प्रकार. तसेच जनरेटरचे तीन प्रकार आहेत. डीसी सिरीज जनरेटर, डीसी शंट जनरेटर, डीसी कंपाऊंड जनरेटर. आता यांचे कनेक्शन या ठिकाणी दिलेले आहे. जसं आता ही सिरीज मोटर असेल किंवा सिरीज जनरेटर असेल, यात सिरीज फील्ड आहे आणि त्या नावाप्रमाणे सिरीज, तर सिरीज फील्डच्या सिरीज मध्ये आर्मेचरचं कनेक्शन केलं. आता हे दोन टोकं बाहेर आलेले. जनरेटर असेल तर इथून सप्लाय मिळेल, मोटर असेल तर सप्लाय द्यावा लागेल, डीसी सप्लाय. शंट मोटर किंवा शंट जनरेटर मध्ये शंट फील्ड आहे, आर्मेचर आहे, दोघं पॅरलल मध्ये जोडलेले असतात. याची दोन टोकं निघालेली आहे. जनरेटर असेल तर त्याच्यातून आपल्याला लोडला जोडता येईल, सप्लाय मिळेल. आणि मोटर असेल तर आपल्याला इथून सप्लाय द्यावा लागेल, डीसी सप्लाय, तर ती डीसी मोटर फिरेल. कंपाऊंड मोटर मध्ये किंवा कंपाऊंड जनरेटर मध्ये आर्मेचर आहे, त्याचे दोन टोकं आहेत. एक आहे सिरीज फील्ड, एक आहे शंट फील्ड. सिरीज फील्डची दोन टोकं Y Y, शंट फील्डची दोन टोकं FFF, आर्मेचरची दोन टोकं AA. या नावाप्रमाणे या टर्मिनल प्लेटवर त्याचे कनेक्शन आलेले असते. या नावाप्रमाणे याच्या टर्मिनल प्लेटवर कनेक्शन आलेले असते. या नावाप्रमाणे या टर्मिनल प्लेटवर याचं कनेक्शन आलेलं असते. या टर्मिनल प्लेटवरून मोटर न खोलता आपल्याला कंटिन्युटी टेस्ट, ग्राउंड टेस्ट, शॉर्ट सर्किट टेस्ट या टेस्ट घेता येतील. रेजिस्टन्स मोजता येईल आपल्याला. आर्मेचरचे रेजिस्टन्स मोजणे, सिरीज फील्डचे रेजिस्टन्स मोजणे, शंट फील्डचे रेजिस्टन्स मोजणे, रेजिस्टन्स मोजता येईल आपल्याला. आणि कनेक्शन लक्षात येईल. डीसी मशीनचा आपण थोडक्यात प्रॅक्टिकली अभ्यास करतोय. या ठिकाणी आपल्या बोर्डावर आपण शिकलेलो आहे. आता हेच प्रॅक्टिकल आपल्याला लॅबमध्ये व्यवस्थितपणे करायचं आहे. म्हणजे सिरीज टेस्ट लॅबच्या साहाय्याने तपासणी करायची, होम मीटरच्या साहाय्याने तपासणी करायची, मेगरच्या साहाय्याने तपासणी करायची. असं आपल्याला प्रॅक्टिकलच्या लॅबमध्ये प्रॅक्टिकल करायचं आहे.